की जरी मला लोकसभेमध्ये या ठिकाणी त्यावेळेला उमेदवारी मिळू शकली नाही, मी काही नाराजी व्यक्त केली नाही, मला खंत होता की मी 5 वेळेला निवडून आली आणि निवडून यायला किती मशक्कत लागते ते काही इथल्या प्रत्येक माणसाला सांगायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। निवडून येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, निवडून येणं, बार बार निवडून येणं यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते। मी आले म्हणून माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये एक होता विचार होता, मला थोडीशी खंत होती, परंतु माझी खंत या ठिकाणी कुठेही आमच्या सीएम साहेबांनी ठेवली नाही आणि मला या ठिकाणी विधान परिषदेवर घेतला। मी त्यांचे आभारी आहे आणि मी असं म्हणते नेहमी की मी त्यांची पहिली लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी आहे। लाडकी बहीण योजना आमच्या सगळ्या बहिणींसाठी आहे, लाडक्या भाऊ योजना पण आहे, पण पहिली लाभार्थी भावना गवळी मुख्यमंत्री साहेबांच्या या योजनेची आहे। त्यांनी मला विधान परिषदेवर पाठवलं आणि महिलांचा परत एकदा डंका त्या ठिकाणी वाजवला असं म्हणायला काही हरकत नाही। या निमित्ताने मी एवढं सांगेन, बोलायला तर खूप है, बोलने के लिए तो बहुत है, कुछ भी बोल सकते हैं, उल्टा सीधा ही उल्टा सीधा काम करने वाले अपन लोग है ही नहीं। हमें तो बहुत अच्छा काम करके यहाँ पर हमारी नींव मजबूत करनी है और इसलिए मैं आप सभी को यही बताना चाहूंगी कि आपके हर एक इंसान के लिए, हर एक माणसासाठी या ठिकाणी आम्हाला महायुतीच्या माध्यमातून काम करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।